नमस्कार, मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत करतो। आजचा आपला चर्चेचा विषय आहे वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड। बरेच वेळा आपण ऐकतो की अरे माझं ट्रायग्लिसराईड वाढलंय, मला तेलकट खायचं नाहीये किंवा डॉक्टरांनी औषधं चालू केली आहेत। तर हे ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉल काय आहे, का वाढतं, ते कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आयुर्वेदानुसार त्याचा विचार कसा केला पाहिजे याचा आज आपण विचार करणार आहोत। तर सगळ्यात महत्वाचं ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉल हे काय आहे, कशामुळे बनतं हे आपण बघूया। शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड किंवा कोलेस्ट्रॉल हे एक उपयुक्त प्रमाणात असणं गरजेचं आहे, कारण तेच व्हिटॅमिन डी च्या सिंथेसिससाठी किंवा मसल बिल्डिंगसाठी महत्वाचं ठरतं। मग ते अतिरिक्त प्रमाणात झालं तर काय होतं? अतिरिक्त प्रमाणात जर झालंच तर शरीरामध्ये गुठळा होणं, त्याचबरोबर रक्तवाहिन्यांच्या आतली चरबी वाढून त्याच्यामुळे अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्या कडक होणं, जेणेकरून रक्तप्रवाह आहे त्याला अडथळा निर्माण होतो आणि त्यातून हृदयविकार, मस्तिष्काचे विकार असे विकार होऊ शकतात। काही वेळा अशी कंडिशन प्राणघातक पण होऊ शकते। मग हे होतं का? तर शरीरातील आपण जे गोड खातो, तळलेले पदार्थ खातो, याचं लिव्हरमध्ये ट्रायग्लिसराईड मध्ये कन्व्हर्जन होतं आणि हे ट्रायग्लिसराईड किंवा कोलेस्ट्रॉल जर वापरलं गेलं नाही शरीरामध्ये तर ते रक्तामध्ये फिरत राहतं। त्याचबरोबर अल्कोहोल हे देखील एक कारण आहे। डायबिटीसमध्ये जेव्हा इन्सुलिन सिक्रेशन शरीरातनं कमी होतं त्यावेळी शरीरातल्या रक्तामधलं फॅटी ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे ट्रायग्लिसराईड वाढतं। सो प्रमेय हे ट्रायग्लिसराईड वाढायचं एक कारण आहे। स्मोकिंगमुळे शरीरामध्ये जे चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एचडीएल म्हणतो त्याचं प्रमाण कमी होतं। आता एचडीएल हे शरीरामध्ये फॅट कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून उपयोगाला येतं। मग हेच जर कमी झालं म्हणजे शरीरातलं चांगलं कोलेस्ट्रॉल कमी झालं तर त्याचा शरीरावरती वाईट परिणाम होतो। म्हणजे आता आपण आतापर्यंत बघितलं तर कोलेस्ट्रॉल वाढायची कारणं कोणते? तर अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, अति प्रमाणात तेलकट तळलेले पदार्थ खाणे, स्मोकिंग, अल्कोहोल आणि त्याचबरोबर डायबिटीसमध्ये म्हणजे प्रमेहामध्ये। तर लोकांनी ह्या सगळ्यांपासून दूर राहिलं पाहिजे। आयुर्वेद काय म्हणतं? आयुर्वेदानुसार आम अशी एक संकल्पना मांडलेली आहे। आम म्हणजे काय? तर शरीरातील जे आहार आहे त्याचं योग्य रीतीने पचन झालं नाही तर त्याच्यापासून एक वाईट पदार्थ, टॉक्झिन्स म्हणू शकतो आपण, तयार होतात, त्याला आम असं म्हटलं। तर चिकट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांना किंवा आतड्यांना आतून चिकटून राहतो। ते आम होण्याची कारण काय? तर अवेळी खाणं। पूर्वीच्या काळात शक्यतो लोक दोनदाच जेवत होते, सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर। पण आता थोडंसं पाश्चात्य फॅड आल्यामुळे आपण ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळचं स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण असं जेवतो। त्यामुळे एक तर आपली जीवनशैली बदललेली आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे, बैठी जीवनशैली असल्यामुळे व्यायाम होत नाही, खाल्लेलं अन्न पचत नाही, पण आपण वेळ झाली की आपण जेवतोच आणि त्यातून अपचन होतं आणि त्यातून आमाची निर्मिती होते। व्यायाम न करणे हे आम होण्याचं अजून एक कारण। व्यायाम केलाच पाहिजे जेणेकरून अन्नाचं पचन होईल, खाल्लेलं पचलं जाईल आणि शरीराला भूकही लागेल। त्याचबरोबर खाल्ल्यानंतर लगेच एका जागी बसून राहणे किंवा झोपणे, शरीराची योग्य हालचाल न होणे, खाण्यामध्ये आंबट, गोड, तिखट, कडू अशा सगळ्या रसांचा, षड्रस म्हटलं आयुर्वेदामध्ये, त्या सगळ्या रसांचा अंतर्भाव नसणे, एकाच तऱ्हेचं अन्न खाणे, वेस्टर्न फूड्स मधनं आल्यासारखी बेकरी प्रोडक्ट्स आहेत, पिझ्झा, बर्गर यांचं अति प्रमाणात सेवन आहे, पिण्याच्या पाण्याचं प्रमाण योग्य नसणे, जेवताना मध्ये मध्ये पाणी न पिणे, अशी अनेक कारणं ही आमाची आहेत। याच्यामुळे आपली चयापचय प्रक्रिया बिघडते आणि त्यातून शरीरातील कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढतं। मग ह्याच्यावरती बरे करण्याचे उपाय काय आहेत? तर जी कारणं आहेत ती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बंद केली पाहिजेत। अतिरिक्त प्रमाणात गोड खाणं कमी केलं पाहिजे। तेलकट प्रमाण हे मर्यादित प्रमाण, जसं गाईचं दूध किंवा तूप आहे ज्याच्यामध्ये लेस दॅन 5% फॅट आहे, असंच तूप वापरलं गेलं पाहिजे। स्मोकिंग, अल्कोहोल कम्प्लिटली बंद केलं पाहिजे। आपल्या रोजच्या आहारात फायब्रस फूड म्हणजे जसं काकडी आहे, गाजर आहे, बीट या गोष्टींचा वापर केला पाहिजे। रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे। त्याचबरोबर काही वेळेला स्ट्रेस हा एक मोठा फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये ही सगळी मेटाबॉलिझम बिघडतं। आयुर्वेदामध्ये त्याला चिंता असं म्हटलेलं आहे। तर हा स्ट्रेसही कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन यासारख्या गोष्टी केल्या पाहिजे। आयुर्वेदानुसार लसूण, त्रिफळा यासारखी अनेक औषधं ही ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी, आपलं पचन नीट करण्यासाठी वापरली जातात, पण ती आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण वापरली पाहिजे।
त्याचबरोबर शिरोधारा, विरेचन, बस्ती यासारख्या पंचकर्म उपचारांचा देखील या ट्रायग्लिसराईड कमी करण्यामध्ये खूप मोठा रोल दिसून येतो. हे सगळं केल्यानंतर आपल्या शरीरातलं ट्रायग्लिसराईड किंवा चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल योग्य मात्रेत राहू शकतं आणि आपण आजारातनं वाचू शकतो. धन्यवाद.